धनतेरसपासून दिवाळीची सुरुवात झालेली आहे, मात्र यंदा जवेरी बाजारमध्ये काय परिस्थिती आहे, सोने चांदीची जी लोक खरेदी करतात त्यासाठी लोकांची गर्दी थोडी जास्त आहे, कारण सोन्याचा भाव आणि चांदीचा भाव कमी झालेला आहे। आमच्यासोबत कुमार सर आहेत, ते आपल्याला सांगतील की नेमकं काय परिस्थिती आहे। कुमार सर, काय सांगाल तुम्ही, कारण यंदा सोन्याचा आणि चांदी दोन्ही जी ज्वेलरी आहे त्या भावात घट झालेली आहे। भाव घट म्हणजे सोना उद्या काल 1,36,000 होता, ते कमी होऊन 1,31,000 परत आला। तसंच चांदी 1,95,000 होती, ते 1,70,000 परत आली। तसं दोघे आयटम सोना आणि चांदीचा घट झाला। त्यामुळे सकाळपासून आम्ही 9 वाजता परत सकाळी काम करत होते, ते परत आम्ही संध्याकाळी परत नॉन स्टॉप काम चालू होता। एवढा काम आलाय। या रेकॉर्डमध्ये चांदीमध्ये 36 करोड रुपयाचा सेल झालाय। एवढा मोठा सेल मी माझ्या 35 वर्षातला कामला इकडे काम करतो, 35 वर्षापासून, पण अजून नाही बघितला। सकाळी आम्ही संध्याकाळी एक टाइम जेवलो, एवढा काम होता। आणि भाव घटला म्हणजे लग्नाची गिराकी आली आणि नॉर्मल गिराकी जी ऑस्पिशियस ओकेजन मध्ये सोना लोक घेतात घरी आणि लेऊन घरी जाऊन त्याच्यावरती पूजा करतात, तसे लोक बी आले। आणि मिलेनियम वर्ग आला। मिलेनियम वर्ग म्हणजे 21-22 वर्षाचे जे पैसे घेऊन मोबाईल वगैरे घेतात, टीव्ही घेतात, एंटरटेनमेंट वस्तू घेतात, त्यांनी सोना घेतला। असं सांगितलं की सोना पुढे वाढणार, असा विश्वासाने त्यांनी सोना घेतला। म्हणजे तीन टाईपची गिराकी झाली उद्या काल। माझा प्रश्न की आणखीन हा भाव कमी होईल का आणखीन, कारण 2 दिवस अजून दिवाळी बाकी आहे, कारण लक्ष्मी पूजनाला अजून वेळ आहे। थोडा 10,000 परत कमी होईल सोना, पण ओव्हरऑल तेजीत जाणार। काय ट्रम्पचा वॉर, टेरिफिक वॉर आहे आणि वॉर चालू आहे आणि सेंट्रल बँक मोठे बाय करतात, जपानचे सेंट्रल बँक बाय करतात, चायनाचे सेंट्रल बँक बाय करतात, भरपूर गिराकी असेल। जवेरी बाजारमध्ये काय परिस्थिती आहे? जवेरी बाजार चांगली परिस्थिती। जवेरी बाजारचा फेस्टिवल सीजन चालू आहे, तिकडे बी फुल कस्टमर येतात आणि घेऊन जातात। दिवाळीची शुभेच्छा म्हणून सर्वसामान्य जे ग्राहक आहेत त्यांना काय म्हणाल सर? या चांगला भाव आहे, 4 भावात घ्या सोना, नाही तर पुढे तुम्ही 2-2 लाखचं परत सोना घ्यायला लागेल तुम्हाला। या भावात सोना घ्या। हे होते कुमार जैन सर। त्यांचं असं म्हणणं आहे की यंदा सोन्याचा भाव आणि चांदीच्या भावामध्ये थोडी घट झालेली आहे, त्यामुळे लोकांनी दिवाळीच्या दिवशी किंवा दिवाळीच्या अगोदर सोने चांदी खरेदी करायला काहीच हरकत नाही, मात्र ही मार्केट अजून वाढणार आहे असंही त्यांचा अंदाज आहे। कॅमेरा पर्सन योगेश सावंतसह ब्रिजभान जयस्वार, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।